श्री स्वामी समर्थ। गुढीपाडवा आहे 9 एप्रिलला आणि गुढीपाडव्यासारखा शुभ दिवस येण्याच्या आधी तुम्हाला घरातून काही वस्तू बाहेर काढायच्या आहे। बघा, प्रत्येक सणाच्या आधी मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ आणत असते। कारण का की जसा शुभ दिवशी आपण काही काम केल्यामुळे, काही पूजा अर्चा केल्यामुळे, काही सेवा उपाय केल्यामुळे जसा आपल्याला त्याचा फायदा होत असतो, त्याचप्रमाणे जर शुभ दिवशी आपण काही गोष्टी चुका केल्या, काही गोष्टींकडे आपण लक्ष दिलं नाही, काही आपल्याकडून काही गोष्टी घडून गेल्या, तर त्याचे वाईट परिणाम सुद्धा मग आपल्याला भोगावे लागतात। म्हणजे जसं त्या शुभ दिवसाचे काही शुभ परिणाम असतात, त्याचप्रमाणे जर त्या दिवशी आपण काही चुका केल्या तर त्याचे वाईट परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागतात। म्हणून मी नेहमी सांगत असते, कुठल्याही छोट्या मोठ्या शुभ दिवशी आपलं घर हे स्वच्छ केलंच पाहिजे। आणि गुढीपाडव्यासारख्या शुभ दिवशी माता लक्ष्मीचा सर्वत्र अगदी भरभरून प्रभाव असतो। सगळीकडे बघा, अगदी नवचैतन्याचं, सुख समृद्धीचं वातावरण असतं। आणि गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो। आणि इतक्या शुभ दिवशी जर आपल्या घरामध्ये घाणेरडापणा असेल, अस्वच्छपणा असेल, तर त्या दिवशी तुम्ही काही गुढी उभारा, किती पण सेवा करा, उपाय करा, त्याचा काही उपयोग होणार नाही। कारण जिथे स्वच्छता असते, तुमचं घर भले एक रूमचं असेल आणि ते अगदी टापटीप स्वच्छ असेल, तर तिकडे सुद्धा माता लक्ष्मी आकर्षित होते। पण या उलटच तुमचं घर अगदी मोठं आहे, पण अगदी त्या रूममध्ये कचरा पडलेला आहे, रद्दी आहे, फाटके कपडे वगैरे अशा प्रकारे असतील, तर त्या घरामध्ये कधी पण सुख नसतं। ते दिसायला मोठं घर असतं, पण त्या घरामध्ये नेहमी भांडणं, कटकटी, घरातील लोक एकमेकांवर प्रेम करत नाही, अशा प्रकारच्या समस्या, नकारात्मक ऊर्जा इतकी मोठ्या प्रमाणामध्ये असते त्या घरामध्ये की त्या घरामध्ये कोणाचीही प्रगती होत नाही। म्हणून गुढीपाडवा येण्याच्या आधी तुम्हाला मी काही गोष्टी सांगते, त्या तुमच्या घरामध्ये असतील तर नक्की बाहेर काढा। आता या गोष्टींमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरायला सुरुवात होते आणि त्याचा परिणाम सगळ्यांवर होतो आणि सगळ्यांना समस्यांना, अडचणींना, दुःखांना सामोरं जावं लागतं, प्रगती होत नाही घरातल्यांची। म्हणून या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे। आपल्याला बघा, प्रत्येक छोटा मोठा सण असेल, अमावास्या असेल, पौर्णिमा असेल, मी तर तुम्हाला दरवेळेस सांगत असते, 15 दिवसांनी अमावास्या येते, 15 दिवसांनी पौर्णिमा, परत 15 दिवसांनी अमावास्या। त्यावेळेस ना तुम्ही घर स्वच्छ करा, अगदी दिवाळीसारखं सगळं काढू नका। तुम्ही फक्त वरवर तुम्ही झाडू फिरवा, जाळं जळमटं कुठे दिसत असेल ते काढा, जे घरातल्या काही अनवॉन्टेड गोष्टी असतात तर त्या तुम्ही बाहेर काढा। याच्यामुळे काय होतं, ज्यावेळेस मग आपण दिवाळीच्या वेळेस गणपती बाप्पा आपल्या घरी येतात, त्यावेळेस जेव्हा घर स्वच्छ करतो ना, तर त्यावेळेस आपल्याला काही जड जात नाही, कारण आपण अमुक एक दिवशी मधून साफसफाई करतच असतो। कोणत्याही शुभ दिवशी, सणांच्या दिवशी देवी देवतांचा अधिक प्रभाव असतो, सर्वत्र प्रभाव असतो। आणि देवी देवतांना आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी, आपल्यावर प्रसन्न करण्यासाठी, आपल्या घरामध्ये त्यांनी आगमन व्हावं यासाठी आपल्या घराची साफसफाई जी आहे ती करायची असते। जिथे अस्वच्छपणा, घाणेरडापणा असतो, त्या घरावर कोणतेही देवी देवता प्रसन्न होत नाही, तिथे फक्त अलक्ष्मीचा वास असतो। म्हणून गुढीपाडवा येण्याआधी, हिंदू मराठी नवीन वर्ष सुरू होण्याच्या आधी तुम्हाला काही गोष्टी सांगते, त्या घरात असतील तर न विसरता तुम्हाला बाहेर काढायचे आहे। कारण या वस्तू ज्या आहे ना, त्या दारिद्र्य खेचतात, गरिबी खेचतात आणि मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात। आता कुठल्या वस्तू, तर सगळ्यात पहिले म्हणजे तुटकं फुटकं सामान, भंगार आपण ज्याला म्हणतो, तुटके फुटके प्लास्टिकचे डबे वगैरे आपल्या महिलांना खूप सवय असते, हे सांभाळून ठेव, ते सांभाळून ठेव, नवीन घ्यायची पण हौस असते पण जुनं काढायची आपली इच्छा होत नाही। आणि घरामध्ये इतकं सामान वाढत जातं की अशा काही गोष्टी असतात त्याला आपण 2-2 वर्ष हात लावलेले असतात। तर त्यामुळे जे तुटकं फुटकं सामान असेल, भंगार आपण जे म्हणतो, तर ते तुम्ही पहिले बाहेर काढा। तुटलेले डबे, प्लास्टिकचे डबे हे जमा करून ठेवू नका। तुमच्या घरी लिमिटेड भांडे ठेवा। समजा तुम्ही ताट ठेवलेले आहे, तुमच्याकडे 5 ताटं, 10 ताटं लिमिटेड ठेवा, पण चिरलेले वगैरे ताट, डबे असे जे आहे, ताटल्या, वाट्या हे ठेवू नका। ते खराब असतील तर ते तुम्ही टाकून द्या, बरोबर। आता समजा जास्त असतील तर तुम्ही गरजूंना कोणाला देऊ शकतात, चांगले पण जास्त आहे तर ते तुम्ही, तुमच्याकडे समजा कामवाल्या मावशी वगैरे येतात तर त्यांना तुम्ही देऊ शकतात। बघा, दान होतं त्याच्यामुळे आणि तुम्हाला दानाचं सुद्धा पुण्य मिळतं। तर त्यामुळे नक्की गोष्ट ठेवा। आपण काय करतो, ही गोष्ट वापरत नाही, आपल्या घराच्या इथे बघा पडदी आपण ज्याला म्हणतो, वरचा माळा असतो, तर हे वापरत नाही, टाक तिथे, ते वापरत नाही, टाक तिथे, आणि ते आपण वर्षानुवर्षे बघत नाही, तिथे इतका कचरा, इतका जुनं सामान साचलेलं असतं आणि त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणात तयार होते। म्हणून मी नेहमी सांगत असते, अशा गोष्टी तुम्ही स्वच्छ करा। लागत नाही, एक तर तुम्ही कोणाला देऊन द्या, खराब असेल फेकून टाका, पण तुम्ही वापरत नसतील कोणाला तरी गरजूंना द्या, पण ते वर्षानुवर्ष तसंच ठेवू नका।
तर ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे घराला आलेलं जाळं जळमटं हे मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता जमा करतं. आणि जाळं जळमटं आहे ना, तुम्ही दर 3 दिवसांनी बघा, आठवड्याने बघा, तिथे जाळं जळमटं येतच असतं. त्यामुळे नेहमी तुम्ही झाडू घेऊन एक वरवर तरी सगळ्या घरातून तुम्ही फिरवा. खिडक्यांवरची धूळ वगैरे जी आहे ती तुम्ही स्वच्छ करत जा. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे ती वाहते. त्यानंतर रद्दी असेल तर ती काढत जा वेळोवेळी. जुने कपडे, महिलांचे कपडे आपल्याला माहिती आहे, आपले महिलांचे वेगवेगळे इतके प्रकारचे कपडे असतात, साड्या असतात, ड्रेसेस असतात, जीन्स टॉप असतात, सगळं. तर जुने कपडे जे आहे ना, चांगले असतील, वापरण्यायोग्य, वापरायचे नाही ते कोणाला तरी द्या. वस्त्रदान केलेलं खूप महत्त्वाचं असतं. आणि जर फाटके वगैरे असतील ते तुम्ही टाकून द्या. जुने कपडे दान केल्यामुळे खूप पुण्य मिळतं. अन्न, वस्त्र, निवारा म्हणजे बघा, आपण घर कोणाला देऊ शकत नाही, पण तुम्ही छत्री वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत त्या दान करू शकतात. वस्त्र तुम्ही दान करू शकता. त्यानंतर चप्पल बुटा, बघा चप्पल बुटा, फाटलेले तुटलेले चप्पल बूट कधीच ठेवू नका. एक तर ते शिवून वापरायचे असतील वापरा, किंवा तुम्ही टाकून द्या, किंवा चांगले आहे वापरायची नाही तर ते कोणाला तरी देऊन द्या. चप्पल बुटा दान केल्यामुळे आपल्या घरातली इडापिडा जी आहे ती जाते. घरामध्ये शांतता राहते. घरामध्ये कटकटी ज्या आहे त्या राहत नाही. आणि या सगळ्या गोष्टींची काळजी घेतल्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घराकडे प्रसन्न होते. आता लक्ष्मी म्हणजे पैसाच असं नाही आहे बघा, पैसा सगळं काही नसतो. आपल्याला शारीरिक मानसिक स्वास्थ्य मिळणं, समाधान मिळणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्याकडे पैसा भरपूर आहे, पण आपलं शरीरच साथ देत नाही, तर आपण त्या गोष्टींचा, आपण त्या पैशाचा उपभोगसुद्धा घेऊ शकणार नाही. म्हणून आपलं शरीरसुद्धा आपली लक्ष्मी आहे. आपल्याला शारीरिक आणि मानसिक समाधान असणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून या गोष्टींची काळजी घ्या. आणि जेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते तर त्या घरामध्ये बघा, तुम्ही बघितलं असेल, तुमच्या घरात सुद्धा होत असेल, विनाकारण अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून नवरा बायकोचे भांडणं, लहान मुलं चिडचिड करतात, घरामध्ये काही म्हणजे कर्जाचा डोंगर झालेला असतो, पैसा येतो पण तो टिकतच नाही. घराला महिन्यामध्ये नवरा बायको मिळून 1.5 लाख 2 लाख कमवत असतील, पण तरीसुद्धा तितका पैसासुद्धा कमी पडतो. तर या गोष्टी काय होतं की आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असल्यामुळे या गोष्टी होतात. म्हणून आधी या गोष्टी मी काही सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी घरातून काढून टाका. म्हणजे काय आहे, नकारात्मक ऊर्जा जी आहे ती घरातून हळूहळू कमी होऊन जाईल. आणि मग सकारात्मक ऊर्जा जर वाढली तर मग आपण जी सेवा करतो, जे देवदेव करतो, तर त्याचं फळ आपल्याला मिळेल. नाही तर काही तुम्ही सेवा करा, पण असा अस्वच्छपणा असेल तर त्या सेवेचा काही उपयोग होत नाही. म्हणून बघा, मी नेहमी सांगते, शुभ दिवशी आपण जशी चांगल्या गोष्टी हाऊसमौज करतो, हे घेतो ते घेतो, त्याप्रमाणे तुम्ही स्वच्छतेकडे सुद्धा लक्ष द्या, की जेणेकरून आपण ज्या गोष्टी करतोय, जे उपाय करतोय, सेवा करतोय, तर त्याचं आपल्याला फळ मिळालं पाहिजे. फळ मिळणार नाही, तुम्ही जर या गोष्टी दुर्लक्ष केलं तर कधीच तुम्हाला चांगल्या या गोष्टींचा फायदा जो आहे तो होणार नाही. म्हणून बघा, जसं आपण आपली स्वतःची काळजी घेतो, आपण स्वतः स्वच्छ राहतो, तर त्याचप्रमाणे हे घरसुद्धा, वास्तूसुद्धा तथास्तु म्हणत असते, त्या वास्तूला सुद्धा स्वच्छ ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून अगदी बारीक बारीक गोष्टी बघा, तुम्ही तुटले फुटलेले घड्याळ जे असतील, बंद पडलेले, ते काढून टाका. बंद पडलेलं घड्याळ ठेवू नये. घरामध्ये बुरशी आलेल्या लोणचं, चटण्या वगैरे आहे त्या गोष्टीसुद्धा बघा, त्याचे पण वाईट परिणाम खूप होत असतात, तर त्या पहिले तुम्ही काढून टाका. या व्यतिरिक्त पण भरपूर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. नक्की तुम्ही बघा, तुम्ही विचार करा आणि तुम्ही बघा, तुम्ही एक घरामध्ये एक एक कोपरा व्यवस्थित बघा, तुम्हाला 100% काही ना काही अनवॉन्टेड वस्तू ज्या आहेत त्या घरामध्ये सापडतील. तर सांगायचं एवढंच आहे की आपण शुभ दिवशी जसं आपल्याला वाटतं की आपल्या घरामध्ये सगळं यावं, सगळं अगदी सुखसमाधानी असावं, तर त्यासाठी आपल्याला ह्या काही गोष्टींची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.